चॅनल मी जेव्हा अजून 10 वर्षानंतर स्वतःला बघेल ह्या चॅनलला, तर मला असं वाटायला पाहिजे की वाव, मी हे पण एक्सपेरिमेंट केलं, मी ते पण एक्सपेरिमेंट केलं. हे गाईज, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर टू 2026. फायनली 2026 आला आहे. आणि आय नो मी खूप लेट व्हिडिओ टाकते. माझा पहिला व्हिडिओ आहे आय गेस ह्या वर्षाचा. तुमचे सगळ्यांचे न्यू इयरचे खूप सेलिब्रेशन्स ते सगळे करून झाले असणार आहे. तुमचे विजन बोर्ड्स ते बनवून झाले असणार आहे. मी माझा पण बनवला आहे ह्या वर्षीचा विजन बोर्ड आणि लास्ट इयरचा पण बनवलेला. ही गोष्ट माहिती आहे का नाही माहीत नाही, पण गोष्टी खऱ्या होतात. म्हणजे रील्सवर म्हणा किंवा यूट्यूबवर जे आपले रिव्ह्यू शेअर करतात लोक की विजन बोर्डच्या रिलेटेड, ते खरे आहेत. म्हणजे मी अनुभवलं आहे ते की मी लास्ट इयरपासून चालू केलं आहे ही विजन बोर्ड ही कन्सेप्ट माझ्या लाईफमध्ये. सो या इट वर्क्स अलॉट. मी खूप मोठा बनवलेला, म्हणजे माझे गोल्स खूप मोठे होते त्या विजन बोर्डमध्ये. सो असं मला म्हणजे ते आता मी समजा बघितलं तर ते असं वाटेल की नाही काहीच नाही कम्प्लीट झालं, पण नाही, मी त्याच्या प्रोसेसला लागले. म्हणजे म्हणतात ना की तुम्हाला त्या गोलला पोचायचं, पण तुम्ही यू हॅव स्टार्टेड बिकमिंग दॅट. तुम्ही त्याचे हॅबिट्स आणतायत त्याच्यामध्ये, म्हणजे स्टार्ट केली इन शॉर्ट तुम्ही ती प्रोसेस, असं मी म्हणेल. सो ह्या वर्षी म्हणून मी असं डिसाईड केलं की ना की आपण ते मोठे गोल्स, म्हणजे कसे की मला प्ले बटन मिळेल, मला सिल्वर प्ले बटन मिळेल, जे की माझे आत्ता फॉलोअर्स किंवा सबस्क्रायबर्स आत्ता माझे फक्त 453 आहे, बरोबर. तर लगेच होईल का ती गोष्ट? तर कदाचित होऊ पण शकते, यू नेवर नो. बट हाय गोल्स असायला हवे, पण तुम्ही स्टार्टिंग कुठून करता येतात. जसं लास्ट इयर मी यूट्यूबची स्टार्ट केलं, म्हणजे मी एवढ्या वर्षापासून यूट्यूब चालू नव्हते केलं, म्हणजे व्हिडिओज टाकत नव्हते यूट्यूबवर, पण मी चालू केलेले मागच्या वर्षीपासून टाकायचं. आणि मी डायरेक्टली तो गोल ठेवला की मला प्ले बटन हवं. सो ते थोडंसं काय म्हणतात ना की लगेच होईल का ती प्रोसेस? तर नाही, बिकॉज तुम्ही चॅनल खूप आधी चालू केलेलं, त्यानंतर तुम्ही थांबले आणि मग तुम्ही लगेच अपेक्षा हे जी करताय. सो दिस इज नॉट द वे तुम्ही विजन बोर्ड बनवायला हवं इन शॉर्ट. ते एक आहे. आणि ह्या वर्षीपासून माझ्या आपल्या ह्या चॅनलवर थोडासा नवीन कॉन्टेंट आणण्याचा प्रयत्न करते. लाईक खूप वेगळे टॉपिक्स मी डिसाईड केलेले आहेत. सो त्याच्यावर मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता प्रयत्न म्हणजे मी करणारच आहे. सो या वर्षापासून एक सुरुवात आहे की आपण थोडंसं चेंज आणण्याचा प्रयत्न करते मी माझ्या ह्या चॅनलवर ह्या वर्षापासून. तेच तुम्हाला व्लॉगच दिसेल का आता? तर नाही, तुम्हाला आता मला वेगळे टॉपिक्स कवर करायचे आहेत ह्या वर्षीपासून. जसं की खूप बरेच टॉपिक मी नोट डाऊन केले आहेत माझ्या बुकमध्ये. एक मिनिट तुम्हाला हे बघा, मी इथे सगळे नोट डाऊन केले आहेत. खूप टॉपिक्स आहेत माझ्याकडे जे मी ह्या वर्षी मॅनिफेस्ट करते की मी ते एकूण एक टॉपिकवर, प्रत्येक एका टॉपिकवर एक व्हिडिओ बनवेन. फर्स्ट टॉपिक आहे प्रॉडक्ट रिव्ह्यूच्या रिलेटेड PR म्हणतात त्याला बेसिकली. व्हिडिओज आणण्याचा प्रयत्न करणार आहे. मी जे प्रोडक्ट्स यूज करते, जसं की माझा शॅम्पू कोणता आहे किंवा मी प्रोडक्ट्स कोणते यूज करते, हेचा मी रिव्ह्यू करायला पाहिजे. मी मागच्या म्हणजे हे चॅनल ओपन केल्यापासून मी एक पण माझ्या प्रोडक्टचा रिव्ह्यू नाही केला. सो वॉट आय एम थिंकिंग, लोक मला स्पॉन्सर नाही करत आहे गाईज. सो हां, हे एक मला मेन्शन करायचं की ते स्पॉन्सर्स नाही करत आहेत मला, ते प्रोडक्ट्सला मला काही पैसे मिळत आहेत का असं काहीच नाही होते. पण आय थिंक की आपण म्हणजे मी हे करायला हवं की मला जे प्रोडक्ट्स मी जे यूज करते खूप वर्षापासून, त्याचा रिव्ह्यू तुम्हाला, माझ्या या फॅमिलीला सांगायला हवा की कसं वाटतं आहे, काय वाटतं आहे. आणि एकदम ते जे प्रोडक्टचे रिव्ह्यू मी जे देईन ते एकदम रॉ असणार आहे, खूप जास्त रॉ. ते एकदम बिप्टेड काहीच नाही. जे दिसतं आहे, जसं वाटतं आहे, जसा एक्सपिरियन्स आला एवढ्या वर्षांपासून तो यूज करण्याचा, त्याचा मी तुम्हाला एक ओव्हर सांगणार आहे की कसं वाटलं आहे इन शॉर्ट. सो गाईज, मी तसे व्हिडिओज तर बनवणार आहेत की प्रोडक्ट्स रिव्ह्यू करून तुम्हाला सांगेल. तो एक माझा फर्स्ट टॉपिक आहे. त्यानंतर सेकंड टॉपिक मी माझ्या लिस्टमध्ये नोट डाऊन केला, तर तो मी एक बघितला की मागच्या वर्षी तुम्हाला सिबलिंग्सचे जे व्लॉग्स होते, माझे व्लॉग्स सिबलिंगसोबतचे किंवा माझ्या कझिनसोबतचे, ते खूप जास्त आवडलेले की त्याला खूप जास्त व्ह्यूज आणि तुम्हाला आवडत आहेत ह्या गोष्टी सगळ्या बघायला त्यांच्यासोबतच्या. तर नक्कीच मी यावर्षी पण ट्राय करेल त्या गोष्टी त्यांच्यासोबत मोस्ट ऑफ जास्त टाईम स्पेंड करून आणि ते तसे व्लॉग्स तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. सो सेकंड टॉपिक माझा तो असणार आहे की सिबलिंग्स किंवा कझिन्सच्या सोबतचे मोस्टली व्लॉग्स मी शूट करेन ह्या वर्षी.
सो येस, सो प्लीज इग्नोर दॅट साऊंड. थर्ड टॉपिक आहे माझा ट्रॅव्हल व्लॉग. सो मी असा डिसाईड करते आहे की ट्रॅव्हल व्लॉगिंग, ॲक्च्युली ट्रॅव्हल व्लॉगिंग जसं की मी लास्ट इयर पण चालू केलेलं, म्हणजे लास्ट इयर मी काय खूप वेगळ्या सिटीजमध्ये ट्रॅव्हल केले का तसं नाही. म्हणजे मी सिटी टू सिटी, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी जसं नाशिकचे तुम्हाला मी जसं ती सिरीज चालू केली होती की नाशिकमध्ये हे काय कोणते प्लेसेस आहेत की त्या व्हिजिट करू शकता, ज्यांना माहीत नाही आहे त्या गोष्टी. इवन मलाही काही गोष्टी माहीत नाही नाशिकमध्ये, मी अजूनपर्यंत कितीतरी गोष्टी आहेत बघण्यासारख्या, छोटे छोटे प्लेसेस आहेत की ते अनएक्सप्लोर्ड आहेत. तर मी ते एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करेल यावर्षी. म्हणजे ट्रॅव्हल त्याचा मिनिंग तसा आहे ना की सिटी ट्रॅव्हल करेल. कदाचित झालं तर भारीच आहे यावर्षी त्या गोष्टी, मी तर मॅनिफेस्ट करेल ही पण गोष्ट की सिटी ट्रॅव्हल करायला मिळते किंवा कंट्री ट्रॅव्हल करायला मिळते. तर वाव, मी ते सुद्धा आणण्याचा प्रयत्न करेल ह्यावर्षी, ते पण आहे डोक्यात. सो या, तो एक टॉपिक आहे. त्याच्यानंतर चॅलेंज व्लॉग. मी एक बघितलं की तुम्हाला चॅलेंज व्लॉग खूप जास्त आवडतात. सो येस, मी चॅलेंज व्लॉग पण आणण्याचा प्रयत्न करेन नक्कीच. त्याच्यात मी माझ्या रिलेटेड पण असतील ते चॅलेंजेस, म्हणजे मी स्वतःला एक चॅलेंज देईल आणि मग तो व्लॉग सारखा तो एक पूर्ण शूट करेल मी तो व्हिडिओ. सो या, तसे मी कन्सेप्ट आणण्याचा प्रयत्न करते. ते फक्त चॅलेंज म्हणजे सिबलिंग्सचे चॅलेंज मी त्यांना देते का, तर ते मागच्या वर्षी पण मी करतेच आहे ह्या गोष्टी, पण यावर्षी स्वतःला इंडिव्हिज्युअल एक चॅलेंज व्लॉग असेल आणि त्याचे व्हिडिओज बनवेल मी असे काहीतरी. या, तो एक टॉपिक आहे. त्याच्यानंतर ब्लॉग, मी लास्ट इयर पण तुम्हाला म्हटलेले, म्हणजे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटले होते की मी ब्लॉगिंग चालू करेल. तर या, म्हणजे काही कोणतेही टॉपिक असतील त्याच्यावर की मी त्याच्यावर बोलेल. जसं की आता मी विचार करते की थोडेसे एक टॉपिक आहे माझ्या डोक्यात, तो मी आता रिव्हील नाही करणार, पण त्याच्यावर नक्की एक ब्लॉग घेऊन येईल. सो या, हा एक टॉपिक असणार आहे जो मी कवर करणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे Q&A. हा एक कॉन्टेंट मला बनवायचा होता, जो मी म्हटले होते आणि वैभवी पण म्हटलं होतं की ह्याच्या आधी तुम्हाला तो दिसेल, म्हणजे Q&Aचा. आम्ही खूप प्रयत्न केले, म्हणजे मी टाकले होते स्टोरीजमध्ये माझ्या दोन्ही चॅनलवर, दोन्ही अकाउंट्सवर सॉरी, की मी Q&Aचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारत होते की तुम्हाला काय क्वेश्चन्स असेल तर विचारा. बट खरंच सॅडली की कोणीच मला रिस्पॉन्स केला नाही त्या गोष्टीसाठी. लाईक थोडंसं वाईट वाटलं की ओके, ॲक्च्युली विषय काय आहे की जे माझे इंस्टाग्रामवरचे जे फॉलोअर्स आहेत आणि यूट्यूबचे ते दोन्ही वेगळे आहेत. सो त्यांना काहीच अंदाज नाही आहे की काय नक्की चाललं आहे इंस्टाग्रामवाल्यांना. सो त्यामुळे कदाचित हे होऊ शकतं. बट या, मी ट्राय करेन. आणि जो माझे यूट्यूबचे जे सगळे सबस्क्रायबर्स आहेत ते थोडेसे असे आहेत की त्यांना इंस्टाग्रामवरचे काहीच नॉलेज नाही आहे, म्हणजे लाईक ते आर नॉट ऑन इंस्टाग्राम. सो त्यामुळे ही गोष्ट अशी झाली असेल, पण नेव्हरदलेस ठीक आहे, मी तरीही करण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला तरी मी पुढं विचारेल, मी तरी स्टोरीज टाकेल की मला विचारा, काही क्वेश्चन्स असतील माझ्या रिलेटेड किंवा माझ्या करिअरच्या रिलेटेड असेल, कोणतेही क्वेश्चन्स तुम्हाला असेल तर तुम्हाला नक्की विचार. याच्यावर ॲक्युरेट आन्सर करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. सो या, तो एक टॉपिक होता की Q&Aचा, तो मी कवर करेल आणि तुम्हाला तरी विचारत राहील या गोष्टी. सो या, सो नेक्स्ट आणि फायनल आहे माझा, जो मी ह्या वर्षी हा टॉपिक कवर करायचा आहे. जसं की फॅमिली व्लॉगिंग तुम्हाला खूप जास्त आवडतं गेस, आणि फॅमिली व्लॉगिंगमध्ये पण चॅलेंजेस आणि बऱ्याच गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करेल. थोडीशी फॅमिली अजून पण इंट्रोवर्ट आहे थोडीशी, त्यांना एक्स्ट्रोवर्ट आणण्याचा प्रयत्न करते मी की दे आर नॉट टू मच ओपन फॉर दिस. बट या, आणि ठीक आहे, म्हणजे फॅमिलीमध्ये ज्या ज्या गोष्टी होत आहेत त्या तर मी एवढ्या दाखवत नाही, मलाही माहिती ही गोष्ट, आणि तो माझा मेन कॉन्टेंट नाही आहे. म्हणजे मी हे पण तुम्हाला मेन्शन आणि व्यवस्थित सांगते की माझा तो कॉन्टेंट नाही आहे की फॅमिली व्लॉगिंग मोस्टली. पण समजा काही गोष्टी होत आहेत, आम्ही कुठं जातो आहे, आम्ही माझ्या फॅमिलीसोबत हे करते ते करते आणि मला ते वाटते की ते तुम्हाला दाखवायला हवे, तर तशा मी गोष्टी नक्की. आणि फॅमिली व्लॉगिंगमध्ये फक्त त्याच गोष्टी नाही आहेत, पण मी त्याच्यामध्ये मोस्टली जसं की माझे आता जसे काही फेस्टिवल्स होतात, जसं महालक्ष्मीचे झाले, ह्या ज्या गोष्टी आहेत, आता जसं अजून 2 दिवसानंतर मकर संक्रांत आहे, तर आम्ही कशी सेलिब्रेट करतो, आमच्या घरी ती सेलिब्रेशन कसं असतं त्याच्या आमचं, म्हणजे मकर संक्रांती आम्ही कशी सेलिब्रेट करतो, तर हा नक्कीच व्लॉग बनवेल मी, आणि या त्याच्या मेमरीज क्रिएट नक्कीच करेन. हा व्हिडिओ इथपर्यंतच. मी तुम्हाला ॲक्च्युली हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ चालू केलेला की या, मी ह्या वर्षीपासून काय काय नवीन करण्याचा प्रयत्न करते आणि कोणते नवीन टॉपिक्स आणण्याचा प्रयत्न करते माझ्या ह्या चॅनलवर, आणि मला तुमचे रिस्पॉन्सेस बघायचे आहेत की तुम्ही कोणत्या कॉन्टेंटला जास्त मला
म्हणतात ना की सपोर्ट करतायत आणि मग त्याच्यानंतर मी तसाच कॉन्टेंट आणि तो आपल्या ह्या चॅनलचा बेस असेल आणि तिथून आपण आपली जर्नी चालू करूया. आपली जर्नी चालूच आहे, इन प्रोसेसच आहे, पण नवीन अजून म्हणतात ना की लाईफ आहे. मी व्लॉगिंग किंवा हे जे चॅनल आहे द वाईब्स ही एक लाईफसारखं आहे. ह्याच्यामध्ये बरेच गोष्टी आपण थोडंसं एंटरटेन करूया, थोडंसं हे आपण कॉन्टेंट बघू, थोडंसं ते पण करूया, थोडंसं म्हणतात ना की काही ना काही इंटरेस्टिंग असायला पाहिजे. हा चॅनल मी जेव्हा अजून 10 वर्षानंतर स्वतःला बघेल ह्या चॅनलला, तर मला असं वाटायला पाहिजे की वा मी हे पण एक्सपेरिमेंट केलं, मी ते पण एक्सपेरिमेंट केलं, मी हे पण केलं, ते पण केलं. ह्या बऱ्याच गोष्टी कॉन्टेंट रिलेटेड किंवा टॉपिक्स रिलेटेड मी नवीन आणण्याचा प्रयत्न केला इन शॉर्ट. सो येस, हा माझा गोल आहे की मी जेवढे टॉपिक्स आत्तापर्यंत कवर केलेत किंवा म्हटले तुम्हाला की यावर्षी आपण कवर करू, ते नक्कीच होतील, त्याच्यावर व्हिडिओ बनले जातील माझ्याकडनं. आणि हा माझा मेन मोटिव्ह असेल या वर्षीसाठी. 2026 वी आर रेडी. 2025 टू त्याच्या आधीसुद्धा जे पण तुम्ही सपोर्ट करत आले आत्तापर्यंत, जे सपोर्ट मिळाला आहे तुमचा, तो खूप इम्पॉर्टंट आहे. सो थँक्यू सो मच गाईज, इट मीन्स अ लॉट टू मी राईट नाव. आणि मी खूप जास्त ग्रेटफुल आहे या गोष्टीसाठी. आणि या होप करते की 2026 पण असंच इंटरेस्टिंग आणि माझ्याकडनं तुम्हाला एंटरटेन व्हावं. तुम्ही जे माझे सबस्क्रायबर्स आहे, ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे, सो थँक्यू सो मच. एकूण एक जण तुम्ही खूप जास्त महत्त्वाचे आहेत. हे मी आधी पण म्हटले होते आणि मी आत्तासुद्धा म्हणते आहे. सो या, आपण ही जर्नी नक्कीच खूप मोठी आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी नक्कीच ट्राय करूया. सो थँक्यू. आणि तुमचे काही व्ह्यूज असेल तुम्ही प्लीज मला कमेंट करू शकतात. तुम्ही बिंदास करू शकतात. मला काही तुम्हाला माझ्याकडनं कोणते वेगळे व्लॉग्स किंवा काही वेगळा कॉन्टेंट हवा असेल, जे मी इथं आत्ता कवर केलं नसेल कदाचित, तुम्हाला माझ्याकडनं काय अपेक्षा असेल तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा. टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड